नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मित्र हो, एक मुद्दा चर्चेला येतोय आणि काल जे उद्धव ठाकरेंची सभा झाली, त्यांच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सभा झाली, त्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी एक ऑडिओ क्लिप ऐकवून दाखवली, ज्यामध्ये घटनातज्ञ उल्हास बापट यांचं वाक्य ऐकवण्यात आलं. अर्थात उल्हास बापट बोलताना एक वाक्य नेहमी बोलतात की घटना शिकविणाऱ्या माणसाला, म्हणजे उल्हास बापट हे घटना तज्ञ म्हणजे घटना शिकविणारे आहेत असं ते नेहमी सांगतात. आम्हाला ते इंग्लिशचा अध्यापनाचा वर्ग घेतात आणि त्यांचं सायकलचं पण दुकान आहे अशी माहिती आहे. आता या दोन्हीच्या मध्ये ते घटना कधी शिकवतात, कुठे शिकवतात, हे सगळा तपासाचा विषय आहे. असो, ज्याने जो दावा केलाय तो खरा समजावा. या दाव्यामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलेली आहेत ती फार महत्वाची आहेत आणि त्याच वक्तव्यावर आपल्याला माहिती घ्यावी लागणार आहे. कारण घटनातज्ञ, संविधान तज्ञ, कायदे तज्ञ, वायदे तज्ञ, फायदे तज्ञ असे इतके वाढलेत की या तज्ञांनी एक वेगळाच नरेटिव्ह सेट करून ठेवलाय. आता आपण सरळ असा कायदा माहीत असलेल्या आणि कायद्याचा अभ्यास करून आपला संघर्ष करणाऱ्या व्यक्तीशी थेट बोलणार आहोत. मी स्वागत करतो ऍडव्होकेट निलेश ओझा यांचं. सर नमस्कार. नमस्कार. सर, एक साधा सरळ प्रश्न. तुम्ही तो भाषण ऐकलं असेल उद्धव ठाकरेंचं. उल्हास बापटांना उद्धव ठाकरेंनी ऐकवलं आणि त्यात जे बापटांनी सांगितलं की पक्ष कुणाचा आहे, 2/3 मर्जर, 10वं शेड्यूल, 4था पॅरेग्राफ, हे सगळे संदर्भ होते. याबाबत आपलं मत काय आहे सर? मी सांगू का की मी काय बोलतो याच्यापेक्षा ना त्याच्यावर सुप्रीम कोर्ट काय कायदा ठरवून दिला आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाने काय कायदा ठरवून दिला हे इम्पॉर्टंट आहे. काय हे सांगण्याच्या आधी ना एक छोटी गोष्ट, जसं भाऊ तोरसेकर बोलले होते की उद्धव ठाकरेंना कोर्टात न्याय मिळणार नाही, त्यांना उल्हास बापटच्याच कोर्टात न्याय मिळू शकतो. हे मस्त होतं, हे मस्त होतं. आणि दुसरी गोष्ट, एक तुम्हाला ते आठवत असेल, एक तो कॉमेडियन हे आहे तो राहुल पीटेन म्हणून, तर त्याच्यात त्याने एक मस्त एक बनवला की त्याची बायको ना एक त्याला असं दाखवलं की ते झाडाखाली शोधते. तिला काय झालं, पैसे हरवले. म्हणजे कुठं हरवले? ते म्हणजे तिकडे चौकात हरवले. म्हणजे इथे काय शोधते? म्हणजे इथे सावली आहे ना, तिथे ऊन आहे. तर यांचा प्रॉब्लेम काय, यांना कायदा सत्य याचे हे शोधायचं नाही आहे. जिथं त्यांना कन्व्हिनियंट वाटते, जे त्यांच्या फेवरचं आहे तेच बोलायचं आहे. म्हणून मी म्हणतो की हे बघा, उल्हास बापट काय बोलतात, निलेश ओझा काय बोलतात, हे तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे. पहिले संविधान काय म्हणतं, त्याच्यावर संविधानाची व्याख्या करण्याचा अधिकार बाबासाहेबांच्या संविधानमध्येच लिहून आहे की आर्टिकल 141 तो अधिकार हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाला आहे. कायदा बनवायचा अधिकार लेजिस्लेचरला आहे. तर आता सुप्रीम कोर्टाने त्याची व्याख्या करून टाकली आहे, बॉम्बे हायकोर्टाने व्याख्या करून टाकली आहे आणि हेच काँग्रेस, बीजेपी ह्या सगळ्या पार्ट्याच्या याच्यातच केली आहे. तर त्यातलं एक सिंपल गोष्ट सांगतो, एक लँडमार्क जजमेंट आहे, मी तुम्हाला ते व्हॉट्सअपवर पण पाठवलं. ते सगळं कन्सिडर केलं, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, त्या गिरीश चोंदनकरचं आणि स्पीकर ऑफ गोवा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली गोवा फॉरवर्ड पार्टी 2022 आहे, SSC ऑनलाईन बॉम्बे 377. याच्यात सगळे देशातले सुप्रीम कोर्ट, सगळे हायकोर्ट सगळं कन्सिडर करून खूप सिंपल भाषेत क्लिअर केलंय. त्यांनी सांगितलं 10th शेड्यूलचं पॅरा 4 सबसेक्ट पॅरा 2 हे क्लिअर आहे. जर त्याच्यात त्यांनी काय म्हटलं की एखादा हा आमदार फुटला, खासदार फुटला, तो पैशासाठी फुटू शकतो, लालच असू शकते, पार्टी लाईनच्या अगेन्स्ट गेला. पण जेव्हा एक मार्क असतो की त्या मार्कच्या वर गेला म्हणजे त्या पार्टीचं मेजॉरिटीचा व्ह्यू आहे, हे एक मार्क ठेवावं लागेल. नॉर्मल मध्ये मार्क काय असतो, प्राईम मिनिस्टर जरी बनवायचं असेल तर नॉर्मल मार्क हा 50% असतो. पण याच्यात त्यांनी कठोर कायदा म्हणून 2/3 केला. तर 2/3 वर त्याच्यावर क्लिअर सांगितलं की 2/3 झालं म्हणजे पैशानं विकत घेतले होत नाही, ते बोनाफाईड इंटेन्शन कन्सिडर करावे लागेल, म्हणजे असं समजण्यात येईल. आणि त्याच्यावर सांगितलं की
कंडिशन घेतल्या की मग पार्टी फुटली पाहिजे आणि लेजिस्लेटर फुटली पाहिजे, हे 2 मुद्दे आले होते. ते काँग्रेसतर्फे असं आर्ग्युमेंट झालं की जोपर्यंत पार्टी फुटत नाही तोपर्यंत हे 2/3 आमदार खासदार गेले तरी त्याला काही व्हॅल्यू नाही. कोर्टानं असं धुतलं त्यांना ऑर्डरमध्ये, त्यांचं आर्ग्युमेंट ओव्हररूल केलं, रिजेक्ट केलं. कोर्टानं सांगितलं की याच्यात स्पष्ट आहे संविधानात 10th शेड्यूल मध्ये पॅरा 4 सब पॅरा 2, जर 2/3 विधानसभा किंवा 2/3 लोकसभा याच्यातले म्हणजे कोणत्याही पार्टीचे निवडून आलेले 2/3 सदस्यांनी जर पार्टी सोडून दुसऱ्या पार्टीत प्रवेश केला तर तो पार्टी फुटली आणि ती डिस्क्वालिफिकेशन पासून प्रोटेक्टेड आहे असा त्याचा अर्थ आहे, अशी संविधानात तरतूद आहे. याच्या मी तुम्हाला मध्ये थांबून एक प्रश्न विचारतो की जो आवश्यक आहे आणि या संदर्भाने येतो. एखादा पक्ष फुटतो तेव्हा तो लोकसभेच्या अध्यक्षाकडे किंवा विधानसभेच्या अध्यक्षाकडे जातो आणि तो म्हणतो की आम्ही स्वतंत्र गट आहोत, म्हणजे ते एक वेगळा गट स्थापन करतात आणि मग तो गट त्या आमदारांचा दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होतो. हे यासाठीच आहे का की पार्टी आता स्प्लिट झाली आहे आणि वेगळा गट झालाय? गट आणि पार्टीमध्ये काय फरक आहे? असा गट स्थापन करणं आवश्यक ठरतं का? हे बघा, बाहेर निघण्याकरता त्यांना सांगावं लागेल ना की आमचा एवढ्या लोकांचा ग्रुप आहे, 2/3 ते द्यावं लागेल, तो गट तर बनवावाच लागेल. आणि त्याच्यानंतर ते सांगतील की आम्ही या पार्टीमध्ये मर्ज होणार. जसं यांनी सांगितलं ओमराजे निंबाळकर आणि सगळ्या लोकांनी की आम्ही शिंदे सेनेत मर्ज होणार. तर हे जे असं जे कोणी करतील तर त्याच्यात क्लिअर आहे, दे आर प्रोटेक्टेड फ्रॉम डिस्क्वालिफिकेशन आणि याच्या अगेन्स्टचे सगळे आर्ग्युमेंट बोगस आहेत, ओव्हररूल्ड आहेत, असं हायकोर्टाने आपल्या आदेशात स्पष्ट लिहिलं आहे. आता त्याच्या पुढचा एक मुद्दा सांगतो. एक ना कायदा बनवलाय सुप्रीम कोर्टाने. पहिले सिंपल होता, आता जरा स्ट्रिक्ट केलाय. 2004 मध्ये पहिल्यांदा नलिन कांतीमध्ये सुप्रीम कोर्ट सांगितलं की एखादा वकील जे चुकीचा कायदा सांगत असेल, ओव्हररूल्ड म्हणजे जो ओव्हररूल्ड कायदा सांगत असेल, तर दॅट इज फॉलिंग स्टँडर्ड ऑफ प्रोफेशनल इथिक्स. गंभीर व्यावसायिक गैरवर्तन आहे, नैतिक अधपतनाचं हे मोठं उदाहरण आहे. मी नाही बोलत आहे. आपलं नैतिक अधपतन सुद्धा मोठ्या उल्हासानं मांडत असतात. तर हे सुप्रीम कोर्ट बोलते. त्याच्यानंतर आता नवीन तर एवढे स्ट्रॉंग जजमेंट आले. तर आर मुथुकृष्णन मध्ये सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की जर एखादा वकील मेन गोष्ट लपून ठेवायची, फिरवून बोलायचं आणि बाइंडिंग कायदा असताना, आता गांधीच्या डॉली गांधीच्या याच्यात 2026 मध्ये जजमेंट आलं, न्यू इंडिया ऍश्युरन्स मध्ये आणि रोमा हाऊजामध्ये, की समजा ऑलरेडी एका विषयावर कायदा ठरलेला आहे, तो कायदा लपवून ठेवायचा आणि काहीतरी फ्रिवोलस आर्ग्युमेंट करून न्यायालयाचा वेळ वाया घालवायचा, लोकांना मिसगाईड करायचं. तर हे जे आहे ना, हे तर सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनचा अवमान आहे, म्हणजे हे संविधानाचा अवमान आहे. कारण आर्टिकल 141 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणते की सुप्रीम कोर्टाने जे डायरेक्शन दिले आहेत, बाइंडिंग प्रेसिडेंट, ते बाइंडिंग आहे देशातल्या सगळ्या माणसाला, जास्त करून वकिलांना आणि जजेसला आणि सगळ्या अधिकाऱ्यांना. तर मिस इंटरप्रिटेशन ऑफ सुप्रीम कोर्ट जजमेंट इज ऑल्सो कंटेम्प्ट. आणि सुप्रीम कोर्टानं बाइंडिंग सांगितलं की तुम्ही चुकीचे कायदे सांगायचे नाही, तुम्ही स्टडी करून, ते पण सांगितलं तुम्ही स्टडी करून यायचं ओव्हररूल कोणता आहे, बाइंडिंग कोणता आहे. आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल केस आहे समजा एखाद्या दोघांच्या घराच्या भांडणाची
आणि हेच मर्डरच्या केसमध्ये आणून लावतायत. हे बघा साहेब, तिथं असं तसं असं बोलले होते, तर असे इररिलेव्हंट केसला पण द्यायचे नाही. आणि न्यायालयाचा वेळ घालवायचा नाही, न्याय व्यवस्थेवर बर्डन घालायचं नाही, नाही तर तुमच्यावर कंटेम्प्टची कारवाई करण्यात येईल, असे पण कायदे. दॅट इज अमाउंट टू क्रिमिनल कंटेम्प्ट पण आहे, सिव्हिल कंटेम्प्ट पण आहे. आणि त्याच्यानंतर यांनी काय सांगितलं सुप्रीम कोर्टाने, की असे जे म्हणजे ह्यानं परफेक्ट लागू पडतो तो ऍडव्होकेट असीम सरोदेला. त्यांच्या अगेन्स्टमध्ये आमची पिटिशन फाईल आहे. तर त्याच्यात सांगितलं की जे असे त्याला म्हणतात इंटेलेक्च्युअल डिसऑनेस्टी, बौद्धिक बेईमानी, म्हणजे बौद्धिक अप्रामाणिकपणा जे काही आहे, तर असे वकील हे काय आहे, डेड वूड, हे कुजलेलं सडलेलं झाडाची फांदी आहे. इट शुड बी चॉप्ड ऑफ. त्यांना वकिलीतून काढूनच टाकायला पाहिजे, असं सुप्रीम कोर्टने कायदा बनवला. तर हे यांचं काय आहे, हे स्पेशल ग्रुप आहे. यांची खासियत आहे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. आता त्याचं एक तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल सांगतो. तुम्हाला मुंबईची गोष्ट आठवत असेल, रवींद्र वायकर यांचा मला वाटते 37 की 230 काही मतांनी त्यांचा विजय झाला होता. हो हो हो. त्याला चॅलेंज करणारी याचिका एका तिसऱ्या माणसाला उभा करून कोणी फाईल केली, तुमचे परम आदरणीय महाविद्वान घटनातज्ञ ऍडव्होकेट आसिम सरोदे यांनी. झालं. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं माहित आहे का, मिड डे मध्ये म्हणे साहेब ही न्यूज आलेली आहे की रवींद्र वायकरांचा जो मेवना होता त्याच्याकडे ओटीपी वाला मोबाईल होता इलेक्शन ऑफिसरचा. आणि ऍक्च्युअली न्यूज आली होती ती मिड डे मध्ये, ती पैसे देऊन आणली होती. झालं. तर त्यांनी ते न्यूजच्या आधारावर पिटिशन फाईल केली. पण बेईमानी बघा कशी, ती न्यूज सकाळी आली, दुपारी पोलिसांनी म्हटलं हे खोटी न्यूज कशी काय छापली, आम्ही तर अशी, आणि याने काय पोलिसांना माहिती दिली म्हणे, पोलीस तपासात पुढे आलं. मग मिड डे न माफी मागितली त्या न्यूजपेपरचं नाव, तर त्यांनी माफी मागितली, ते पब्लिश झालं. पब्लिश झाल्यावर ती माफी लपून ठेवली, म्हणजे बेमानीची लेवल बघा. माफी लपून ठेवली आणि फक्त आधीचा अर्धा लावून कोर्टात अर्ज सादर केला. यांना काय वाटलं, काय म्हणजे न्यायालयाला मूर्ख समजले की कोणाला मूर्ख समजली, की काय सेटिंग होतं यांचं ते माहित नाही आपल्याला. आता यांना वाटलं अर्ज चालून जाईल. आमच्याकडे प्रकरण आलं, आम्ही अर्ज लावला, हे असीम सरोदे पिटिशनर दोघाला कस्टडीत घ्या. मग काय झालं असेल सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेने ठरवायचं. काय झालं तुम्हाला सांगतो. हे इकडे एवढ्या अनितीमध्ये ज्या गोष्टी करतात ना, आणि काय म्हणतात आम्हाला हिअरिंगच देत नाही म्हणतात ना, आशे आले आशे. साहेब आम्ही विड्रॉ करतो पिटिशन. जस्टिस सोनक साहेबाचं बेंच होत, विड्रॉ करू दे ना तुम्हाला. झालं. आजपर्यंत त्यांनी कोर्टात ती पिटिशन हिअरिंग साठी कधी लावली नाही. आम्ही लावतोय ती पिटिशन, ते तेव्हापासून जे गायब झाले. तर आता सांगा संविधान द्रोही कोण आहे हो? संविधानाचा खोटा मोडतोड करून लोकांना सांगणारे ते आहे की खरे, म्हणजे की हे असं संविधान आहे, हा कायदा आहे, हे मान्य करा ना. म्हणजे दरवेळेस याला काय म्हणतात, स्ट्रॉमॅन फॅलिस, दरवेळेस ना दुसरीकडे फिरवायचं लोकांना. पहिलं म्हणजे ईव्हीएम मशीन खराब आहे. अरे 2014 मध्ये जेव्हा इलेक्शन झाले तेव्हा काँग्रेसची सरकार होती, काँग्रेसचा प्राईम मिनिस्टर होता. मग ईव्हीएम जर सरकार मॅनेज करू शकली असती ईव्हीएम, तर मग नरेंद्र मोदी पंतप्रधान कसे झाले असते. बरं ठीक आहे, मग ईव्हीएम झालं, आता ईव्हीएम मागं पडलं, म्हणजे लोकसभेत यांचे जास्त आले तर ठीक आहे, विधानसभेत ईव्हीएम खराब झाले. आता ते झाल्यावर आता नवीन आलं, बोलले नाही ते नावं कमी केले म्हणून हारले. म्हणजे काय, ठीक आहे तुमचा तो राजनैतिक पॉइंट आहे तुमचा, काय तुम्हाला करायचं. पण एकच आहे की ह्या सगळ्याचं समरी म्हणजे 2 मिनिटात सांगायचं म्हणजे
हे लोकांची जी चूक आहे आणि हे जे फॉल्स नॅरेटिव्ह याचं जे आहे कॉन्स्पिरेसी थिअरी याचं टूल किट आहे. एका विषयावर ठरतं की असंच फिरवायचं, खोटं बोलायचं, मेन मुद्द्यावर बोलायचं नाही. तर हे म्हणजे त्याला आणखीन एक सिंपल गोष्टी सांगतो. ते चहामध्ये पार्लेजीचा बिस्किट टाकला आणि बुड तो तो काय तो तुटून जातो कधी. लवकर नाही खाल्लं. तो काढायला दुसरा बिस्किट टाकायचा. मग तो पण तुटणार. यांचा प्रॉब्लेम काय, यांचं सगळं फाउंडेशन चुकीचं आहे. ते काढायला ते असे उल्हास बापट सारखे दुसरे पार्लेजीचे बिस्किट ते चहात टाकत आहेत. ते डुबत चालले पाहिजे त्याचे जे फाउंडेशन आहे. तर हे जे आहे ना, हे काही नाही, सिंपल गोष्ट आहे. माणूस केव्हा ठीक राहू शकतो, त्याने एका तत्वावर चालायचं. डोंट सी हु इज राईट, सी व्हॉट इज राईट. कोण खरं आहे नका बघू ना, काय खरं आहे, काय कायदेशीर आहे ते बघा. ते उल्हास बापट काय म्हणतात, निलेश होता काय म्हणतात, बाजूला ठेवा ना. कायदा काय म्हणतो. आणि याच्यामध्ये तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल सांगतो. यांचे म्हणजे कसं यथा राजा तथा प्रजा आहे. यांचे लीडर कोण आहे. याचे लीडर आहे कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी. या दोघांचा जोक सांगतो. हे पण काय करतात, इकडचा तिकडचा 2 पॅरा इकडचा घेतात, केसला तर तिकडचा घेतात, फुल ओव्हरऑल केसला सांगतात. त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे अनिल देशमुख यांच्यावर मी स्वतः पिटिशन आर्ग्यू केलं होतं बॉम्बे हायकोर्टमध्ये. FIR ची ऑर्डर झाली. जयश्री पाटील एक पिटिशनर होते, ऍडव्होकेट घनश्याम उपाध्याय होते, त्याचे काउन्सिल म्हणून मी, ऍडव्होकेट सुभाष झा आम्ही होतो. रिपोर्टेड जजमेंट आहे. त्याच्यात सीबीआयला ऑर्डर केली. या लोकांनी म्हणजे अरे आपण चॅलेंज करेंगे ना आपण, तर अनिल देशमुखच्या तर्फे पिटिशन फाईल केली सुप्रीम कोर्टात. हेच मोडस ऑपरेंडी. ओव्हरऑल जजमेंट लावलं 2 जज बेंचचं. आम्हाला ऐकूनच घेतलं नाही. न ऐकता ऑर्डर पास झाली. आम्ही म्हटलं हे का सुप्रीम कोर्टचं लार्जर, ते ऑलरेडी ऑर्डर मध्ये होतं. हे बघा, फुल बेंचनं क्लिअर केलं आहे की आरोपीला FIR दाखल करायच्या आधी ऐकायचा अधिकार नाहीये. मग सुप्रीम कोर्टानं रिजेक्ट केलं लिहून, कपिल सिब्बलचं या अभिषेक मनु सिंघवी यांचं आर्ग्युमेंट हे चुकीचं आहे, रिजेक्टेड. आता म्हणजे कळलं लोकांना की त्यांचे काय आहे. आता ठीक आहे, जे वकिलांचे त्यांचे काय पैशाचे त्यांचे असतात, डिफरंट, बट हे बेईमानी आहे. तर हे काय सेम त्यांनी काय केलं दिशा झाल्याच्या मॅटरमध्ये, इंटरव्हेन्शन अर्ज लावला, मला ऐकून घ्या. आता ह्याच अभिषेक मनु सिंघवीनं अभिषेक बॅनर्जी आहे, ममता बॅनर्जीचा भाचा, त्याच्यातर्फे अर्ज लावला, मला ऐकून घ्या. हायकोर्टानं 50 लाख रुपये दंड लावला. मग तोच केस लॉ आम्ही आणून इकडे लावला बॉम्बे हायकोर्टात. तर या टाईपचं हे जे आहे ना, हे फक्त नाम बडे दर्शन खोटे आहे. मला यात एक मोठा प्रश्न पडतो, जो सामान्य माणसालाही पडतो. उल्हास बापट स्वतःला घटना तज्ज्ञ म्हणवून घेतात, नंबर 1. असीम सरोदे एक निष्णात वकील आहेत. आता या सगळ्या माणसांनी मिळून सुप्रीम कोर्ट जगलरी करताय, सुप्रीम कोर्ट पक्षपात करताय, असा नरेटिव्ह वारंवार समोर आणला. म्हणजे कालच्या व्हिडिओत सुद्धा तुम्ही बघितलं की या पक्षफुटीला जबाबदार कोण असेल तर ते सुप्रीम कोर्ट आहे, असं स्वतः उल्हास बापट म्हणतात. अशा सरोदे, बापट, सिंघवी किंवा सिब्बल यांच्यासारख्या वकिलाच्याकडून आलेली विधानं, गेलेलं मटेरियल हे पॉलिटिशियन्स पर्यंत पोहोचतं आणि राजकारणी सुद्धा यावर भाष्य करू लागतात की सुप्रीम कोर्ट मॅनेज्ड आहे, कॉम्प्रोमाइज्ड आहे. या अशा सुप्रीम कोर्टाविषयी अविश्वासाची, अप्रितीची भावना पसरविणाऱ्या लोकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची काही हे आहे का, आणि सुप्रीम कोर्ट अशी भूमिका का घेताना दिसत नाही? कारण संजय राऊतांच्या बाबतीतही आपण बघितलं, आम्हाला त्यावर लक्ष घालण्याची गरज नाही असं म्हणून मागच्या सरन्यायाधीशांनी सोडून दिलं होतं, या असल्या लोकांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही म्हणून. पण ही माणसं एका व्यवस्थेविरुद्ध सुद्धा अविश्वासाचं वातावरण निर्माण करतायत, संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यावर बंधन का येत नाही किंवा का आणलं जात नाही? खूप खूप चांगला आणि ब्रिलियंट प्रश्न विचारला, आणि हा प्रश्न ना करोडो लोकांच्या मनात आहे. म्हणजे एकदम खूप ब्रिलियंट. याचा आता स्टेप बाय स्टेप सांगतो. मागच्या 15 जूनला ना
हे काय लोकात सांगतात की सुप्रीम कोर्ट ऐकत नाही, आणि जेव्हा हिअरिंगला आलं तेव्हा यांनी डेट मागितली. तर चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या बेंचनं सांगितलं, मिस्टर तुम्ही इथे वेळ मागता आणि बाहेर जाऊन सांगता की सुप्रीम कोर्ट आमचं हिअरिंग घेत नाहीये. आय एम वॉर्निंग यू, असे चालणार नाही, मी ऍक्शन घेईन. वॉर्निंग दिली आहे, सगळ्या पेपरमध्ये आहे, आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये तर मेन हेडिंग होतं. ठीक आहे, हा एक. आता हे जे न्यायव्यवस्थेच्या अगेन्स्ट अप्रीतीची भावना, त्याच्यामध्ये कंटेम्प्ट दोन टाईपचे असतात. एक कंटेम्प्ट असतो की एखाद्या न्यायाधीशानं चूक केली, त्याच्या अगेन्स्ट मध्ये पुराव्यासहित तुम्ही बोलायचं, याने हे चूक केली, याच्यावर ही कारवाई व्हायला पाहिजे, किंवा याचं हे चूक आहे, तर त्याला संविधानात आणि आपल्या याच्यात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट मध्येच संरक्षण आहे की पब्लिकेशन ऑफ ट्रूथ इज नो ऑफेन्स. त्याचं संविधान पीठचं जजमेंट आहे इंडियन एक्सप्रेसच्या मॅटरचं, अरुण शौरी, सुब्रमण्यम स्वामी वर्सी अरुण शौरी 2014. बाकी आणखीन खूप जजमेंट आहे, पण ते इम्पॉर्टंट आहे की तुम्ही सत्य बोला, तुम्हाला तुमच्यावर कंटेम्प्टची कारवाई होणार नाही. एक. आता सत्य झालं, समजा आता चुकीचं बोलला तर आता तुम्ही समजून घ्या, जर संजय राऊत किंवा याच्यावर सुप्रीम कोर्ट कारवाई करत नसेल तर काय, तर त्याच्यात एक सुप्रीम कोर्टानं मुलगावकर मध्ये 1978 मध्ये एक 6 गाईडलाईन दिले की चुकीचं जरी असेल, न्यायालयाचा कुणी अपमान जरी करत असेल तर टाळत राहायचं. त्याच्यात एक वर्ड युज केला सुप्रीम कोर्टाने. आता सूर्यकांतजी अगेन्स्ट सूर्यकांतजींनी काक्रोच वर्ड युज केला ना, तिथे त्यांनी काय वर्ड युज केला माहित आहे का? म्हणजे न्यायाधीशांनी थोडस योग नीती आंतरिक त्याचा डेव्हलप करावं, आणि असे म्हणजे प्रत्येक आलोचनावर लक्ष द्यायचं नाही. डॉग मे बार्क, कारवा मे पास, हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार. हे सुप्रीम कोर्टाने लिहून ठेवलं की आता हे झालं तर आता कोण कुत्ता आहे आणि कोण हाती आहे ते जनतेला ठरवावं. आता दुसरी गोष्ट, समजा एखाद्या न्यायाधीशाविरुद्ध चुकीचं जरी बोलला तर तो छोटा ऑफेन्स, म्हणजे कंटेम्प्ट मध्ये पण छोट्या आणि मोठ्या ऑफेन्स आहेत, आणि खास करून बाकीचे तर ठीक आहे. प्रशांत भूषणला शिक्षा देताना ₹1 हा नाही, ₹1 वेगळा विषय, पण त्या शिक्षा देताना एक कायदा बनवला सुप्रीम कोर्टाने. 14 ऑगस्ट 2020 आदेश आहे तो. तर त्याच्यामध्ये एक मुद्दा त्यांनी जो लिहिला आहे, त्या मुद्द्याच्या आधारावर आम्ही आता केस फाईल केली आहे. तुम्ही जे बोलले ना, संजय राऊत, कपिल सिब्बल अँड गँग यांच्यावर कंटेम्प्टचं एक तर तुम्ही सुमोटो कॉग्निझन्स घ्या किंवा आम्हाला सँक्शन द्या. ऍडव्होकेट जनरलला पण दिलाय, चीफ जस्टिस ऑफ इंडियाला दिलाय, आणि याचा उल्लेख ओझरता उद्धव ठाकरे साहेबांनी केलाय त्या दिवशी. उल्हास बापट जसं दाखवलं, त्याच्यानंतरचं त्यांचं नेक्स्ट जस्ट वाक्य बघा, काही केलं तर आहे मग सुमोटो. हे जे आहे ना, त्यांचा उल्लेख केला आहे. आता सांगतो की समजा एका न्यायाधीशाच्या अगेन्स्ट चुकीचं थोडंसं बोलला तर तो छोटा ऑफेन्स झाला, पण न्याय व्यवस्थाच बोगस आहे, सगळं सुप्रीम कोर्ट विकल्या गेलं आहे. आणि यांचे वर्ड्स कसे सांगतो मी तुम्हाला. न्यायाधीशांनी स्वतःच्या नावापुढे जस्टिस शब्द लावू नये, त्यांनी स्वतःच्या नावापुढे दलाल लावावा. हो, हे भयंकर विधान आहे संजय राऊत. आणखीन एक आरोप कोणावर केले त्यांनी, मागचे 5 सीजीआय बघितले म्हणे, एकापेक्षा एक बोगस आहे म्हणे. झालं. आता मला सांगा की जे लोक हे म्हणत होते की आमचे मान्य सीजीआय भूषण गवई साहेब हे मागासवर्गीय म्हणून त्यांच्यावर आरोप केले जातात, तर भूषण गवई साहेबांवर संजय राऊतांनी आरोप केले आहेत. तर आमचे जे काही बंधू आहेत, कोणी कंप्लेंट दाखल केली नाही, आम्ही दाखल केली त्याच्यामध्ये. तर
आता पण मीडिया याला का लपून ठेवते? तर यांचं सगळं सिलेक्टिव्ह आहे ना. म्हणजे यांचं कसं आहे तुम्हाला सांगतो मी, यांचं सगळ्यांचं, हम करे तो रासलीला आणि तुम करे तो कॅरेक्टर ढिला. असंच आहे. तर हे यांनी त्यांचे आरोप बघा, संजय राऊतचे आरोप बघा. नंबर 1 म्हणे मुंबई हायकोर्टाची जी न्याय देवता आहे तिच्या हातातला तराजू हा म्हणे भंगारातून विकत घेतलाय. बोगस आहेत म्हणे सगळे हायकोर्ट जज. इथं जामीन घोटाळा चालू आहे म्हणे. फक्त विशिष्ट लोकांना जामीन देतात आणि काही लोकांना देत नाहीत. तर हे त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की सगळे न्यायालय देशातले सगळे जज हे सत्ताधारीच्या बुटाखाली टाचेखाली आहे. हे सामनामध्ये आर्टिकल लिहिलं. त्याच्यानंतर हे न्यायालय सुलभ शौचालय झाले म्हणे. पैसा टाकल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणे. काही परमिशन नाही, पैसा टाकावा लागतो म्हणे. आणि मग जजेस म्हणे जामीन अर्ज येतो तेव्हा डेट देतात आणि मधात वाट बघतात ऑफर येते का. तर असे त्यांनी आरोप केले. देशातल्या सगळ्या न्यायाधीशांवर केले. कपिल सिब्बल पण बोलला की सारे जज अभी सब सरेंडर हो चुके हैं. आम्ही दोन्ही घेतलं आणि प्रशांत भूषणच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने कायदा बनवून दिला. जेव्हा पूर्ण न्याय व्यवस्था बद्दल असं बोललं जातं तेव्हा कॉमन मॅनचा विश्वास हा न्याय व्यवस्थेत डळमळीत होतो. तो सगळ्यात ग्रेव्हेस्ट ऑफेन्स आहे कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा. आणि त्या आधारावर आम्ही अर्ज लावलाय यांच्या अगेन्स्ट कंटेम्प्ट करायचा. आता फक्त आम्हाला हे बघायचं आहे की याच्यात ते लोक स्वतः कारवाई करतात की आम्हाला परवानगी देतात. परवानगीला डिले झाला तर आम्ही स्वतः डायरेक्ट आता पिटिशन फाईल करणार. पण याचा अर्थ आता सुप्रीम कोर्ट यांना ते री मुलगावकर फॉलो करून म्हणजे संजय राऊतला हाती चले बाजार कुत्ते भोके हजार हे प्रिन्सिपल लावतंय की याला खरंच याच्यावर कारवाईची आवश्यकता आहे. आणि त्याच्यात त्याच जजमेंटमध्ये शेवटी लिहिलं आहे की जर कुणाला असा माज आला असेल की कोर्ट माझा काहीच करू शकत नाही त्यावेळेस त्याला त्याची अवकात दाखवायला कोर्टानं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट वापरलाच पाहिजे. मग आणि त्या आधारावर आता आम्ही दाखल म्हणजे केलं आहे सँक्शनचं. होऊन जाईल कारण त्याच्यात नाही म्हणायचा तर काही प्रश्नच नाहीये. नाही डिले झाला तर मग आम्ही कारवाई दाखल करू ना. आता हा बॉल ना अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आणि सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया यांच्या कोर्टात. म्हणजे यापुढे आता जर पुन्हा उल्हास बापट असं कोर्टाविषयी बोलतील तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी यंत्रणा सज्ज झालेली आहे. म्हणजे म्हणजे इतका खोटेपणा, सगळा खोटे विषय आणि ते देऊन त्यांनी बोलले असं सांगून सगळ्या लोकांचा बुद्धिभेद करण्याचा जो प्रकार चाललाय त्यात एक महत्वाचा मुद्दा आहे. ज्याचा आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे सारखा एक अजून आरोप केला जातो पैसे घेऊन खरीद लिया 50 कोटी 15 कोटी ऍडव्हान्स 15 कोटी वगैरे वगैरे सगळं हे बोललं जातं. म्हणजे जणू काही शिंदेंनी वेगळा नाशिकला कारखाना छापलाय लावलाय नोटा छापण्याचा, मिळतात ते आणि कोट्यवधी रुपये ते खासदारांना आणि आमदारांना देतात विकत घेण्यासाठी. या गोष्टी खरंच सिद्ध करता येत नसतात त्यामुळे त्याच्यावर चर्चा करण्यात काय अर्थ नाही. पण ज्या लोकांनी याआधी असे व्यवहार केलेत तीच लोक आता पैशाचा विषय काढतायत. म्हणजे 2 वेळेसचे प्रसंग तर आहेत. मला वाटतं पी.व्ही. नरसिंहराव आणि मनमोहन सिंग हे सरळ सरळ पैशाचे व्यवहार झालेले आहेत. अशा सिद्ध झालेल्या माणसांच्याकडून होत असलेले आरोप हे तुम्हाला कसे वाटतात? हा पण खूप चांगला पॉइंट आहे. त्याच्यामध्ये तर काय झालं होतं माहित आहे का, जे मनमोहन सिंगांच्या तर्फे पैसे दिले होते ते पैसे घेऊन संसदेत बीजेपीच्या खासदारांनी दाखवले होते हे 3-3 कोटी पाठवलेले. तर त्याच्यात व्हायला काय पाहिजे होतं, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती. पाठवणाऱ्यावरती कारवाई व्हायला पाहिजे होती. तर आता हे जे दुसऱ्याला सांगतात ना मिसयूज ऑफ पॉवर, असं तर मी भाजपकडून कधीच नाही ऐकलं. यांनी काय केलं, त्यांच्यावर एफ.आय.आर केला की तुम्ही पोलिसाला का कळवलं नाही. तर तो एफ.आय.आर खारिज करताना दिल्ली उच्च न्यायालयाने खूप चांगले शब्द म्हटले आहेत. अनिरुद्ध बहलचं जजमेंट आहे. सांगितलं आर्टिकल 51A H अंतर्गत प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे
अशा गोष्टी बाहेर काढणं आणि त्याच्यासाठी तो स्टिंग ऑपरेशन पण करू शकतो. अशा व्यक्तीनं ज्यानं संविधानिक कर्तव्य केलाय त्याला मदत करायला सोडून तुम्ही असे खोटे एफ आय आर करता. तुम्ही संविधानाचं व्हायलेशन करत आहात, एफ आय आर खारीच. तर संविधान द्रोही खरे कोण आहे जनतेला कळायची आवश्यकता आहे. आणि माझी ना बीजेपी वाले असतील हे असतील त्यांना विनंती आहे, तुम्ही जरा यार तुम्ही येऊन बोला ना. हे तो जे उत्तर तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ते बोलतही नाहीत आणि बोलणाऱ्यांना ते आपलंही म्हणत नाहीत. हा हा सगळा बरोबर आहे. आणि मला सांगा, एक सिंपल सांगतो तुम्हाला. म्हणजे ते 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 एक अगदी सोपं सांगतो, ते उल्हास बापट, असीम सरोदे पाळत नाहीत. हा हा. नाही नाही अहो नाही, ते चुकीचे असतील. यांनी तुम्ही सांगा, निवडणुका झाल्यावर उद्धव ठाकरेंनी भाषणात सांगितलं होतं, आम्ही अशोक वानखेडे, असीम सरोदे यांचं आम्ही आभारी आहोत आभारी अशा आहोत. लोक. हा, पण हे एवढं बोलायला काय बीजेपीचे एक दोन लोक तर एवढे त्याला म्हणतात संकुचित वृत्तीचे आहेत. पण दुसरा आणखीन एक इम्पॉर्टंट पॉईंट तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा कोणी असतील त्यांना एक विनंती, तुम्हाला एक चांगला म्हणजे चांगला मिसाईल देऊन जातो मी आज. सल्ला तुम्हाला आवडत असेल तर त्याला म्हणजे करा, फॉलो करा आणि तुमची कमाई पण होईल. कमाई म्हणजे हक्काची. हे जे आहे संविधानात काय लिहून आहे की जर 2/3 गेले म्हणजे बोनाफाईड गेले. हा प्रिझम्पशन आहे संविधानाचं. आता हे 2/3 गेले, ठीक आहे. आता यांनी आरोप लावले की हे 50-50, 100-100 कोटी घेऊन गेले. आता याच्या आधी ह्यांची सवय आहे, आरोप लावला माफी मागून टाकली संजय राऊतने, ठीक आहे. या लोकांनी काय करायचं, यांच्यावर फाईल करायची डिफामेशन केस. आम्ही एक फाईल केली आहे 10,000 कोटीची कोणाच्या विरुद्ध आदर पुनावाला सिरम इन्स्टिट्यूटच्या अगेन्स्ट. त्याच्यामध्ये येऊन खोटं उत्तर दिलं तर त्याच्यावर कोर्टाने परज्युरीचं प्रॉसिक्युशन ऑर्डर करून टाकलं. तर तो एक विषय वेगळा. पण एक सांगतो तुम्हाला, आठवत असेल सुप्रीम कोर्टचे रिटायर्ड जज होते पी.बी. सावंत. तर त्यांच्या अगेन्स्टमध्ये टाइम्स नावने फक्त 15 मिनिटाकरिता दुसऱ्या जजच्या अगेन्स्ट हे होतं, चुकीचा फोटो दाखवला की पैशाच्या अफरातफरीमध्ये यांच्यावर आरोप झाले इनडायरेक्ट. तर त्यांनी डिफामेशनची केस कितीची टाकली, 100 कोटी रुपयाची. आता बघा महाराष्ट्रात काय आहे, किती रुपयाची केस टाका तुम्हाला 3 लाख रुपये भरावे लागतात सिव्हिलमध्ये. क्रिमिनल केस टाकली तर 200,000 रुपयातच काम होतं, म्हणजे स्टॅम्प ड्युटी पण लागत नाही. तर मस्त 3 लाख रुपये भरायचे, बदनामी झाली तर ते 100 कोटी रुपयाची जी डिफामेशन टाकली होती त्याच्यामध्ये मग प्रश्न आला की साहेब तुमचा तर पगार फक्त 1 लाख रुपये आहे, मग तुम्ही 100 कोटी कसे मागताय. तर त्यांनी मस्त म्हणजे ते केसला मी पण एक मॅटर आर्ग्यू केलाय की कोणाची इज्जत जी असते ना, इमेज, त्याचं तुम्ही आकलन नाही करू शकत माझी इमेजची किंमत किती आहे. आणि इमेज मी झालं, माझी नेक्स्ट जनरेशन झाली, सगळ्यांपर्यंत असते, त्याचं असर खूप असतं. आणि किरण बेदीच्या मॅटरमध्ये सुप्रीम कोर्टानं गीता कोट केलं. कृष्णाचं काय म्हणणं आहे की म्हणे चांगल्या माणसाकरिता अपकीर्ती जी आहे, बदनामी, हे वर्स दॅन द डेथ आहे, मृत्यूपेक्षा पण भयंकर आहे. अर्जुनला जे उपदेश दिला आहे तर ते सगळं कोट करून मस्त कोर्टा. आणि त्यांनी म्हणे तुमचं एवढं नुकसान दाखवायची आवश्यकता नाही. तर सगळ्या खासदारांनी 100, 500, 1000 कोटी, त्याला लिमिटच नाहीये, मस्त टाकायचे दावे. संजय राऊत, सुषमा अंधारे, आणखीन कोण कोण आहे, आणि पहिल्याच दिवशी अर्ज लावायचं. यांच्या नावावर जेवढी प्रॉपर्टी आहे ती आत्ताच आत्ताच करून ठेवा, नाही तर काय आहे हे, म्हणजे आता हारले तर मग वसुली कशी होणार यांची. तर मग याच्या पुढं हे बंद होऊन जाईल. हे खोटं बोलायचं, लोकांना मिसगाईड करायचं, जसं आता आम्ही टाकलं. आम्ही संजय राऊत, कपिल सिब्बल यांच्यावर टाकलंय आम्ही. आता हे बघा ना, आसिम सरोदेवर आम्ही टाकून ठेवलंय, खोटं बोलला कस्टडीत घ्या. दुसऱ्या लोकांना म्हणतात की कोर्ट हिअरिंग लावत नाही. अरे बाबा तू ये, मी लिहून देतो, साहेब उद्या लावा हिअरिंग, उद्या 11 वाजता ठेवा. का आणलंय तुम्ही तिकडे. तर हे नुसतं लोकांना सांगायला, याला म्हणतात नॅरेटिव्ह सेटिंग, याला म्हणतात कॉन्स्पिरेसी थिअरी.
आणि परंतु एक शेवटी याचं ओव्हरऑल काय आहे, पब्लिक है सब जानती है. अब्राहम लिंकन जसं म्हटलं, सुप्रीम कोर्टानं ऑर्डरमध्ये कोट केला आहे, 10 माणसं मिळून एका व्यक्तीला मूर्ख बनवू शकतात. एक माणूस 10 लोकांना मूर्ख बनवू शकतो. पण एकाच माणसाला 10 वेळा नाही बनवता येत. पण तुम्ही सगळ्या जनतेला वेळोवेळी मूर्ख नाही बनवू शकत. अब्राहम लिंकनचं वर्ड आहे. तर हे जे यांचं नॅरेटिव्ह आहे ना, हे नॅरेटिव्ह ध्वस्त होणार आहे. आणि आता लोक नेटवर, आता मी बोललो, मी केसला सांगितला, लोक 2 मिनिटात चेक करतील ना, बॉम्बे हायकोर्टने हे बोललाय की कोण बोललाय, मी खरं आहे की उल्हास बापट खरं आहे, 2 मिनिटात माहित होईल. मला हे जे आहे ना, याच्यावरून एक आमचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये एक आमचे सिनियर होते, त्यांनी एक मस्त कथा सांगितली. आता एंड करतो याच्यावर एकाच मिनिटाने, की जेव्हा महाभारताचं युद्ध झालं, जो म्हणजे शकुनी मारला गेला, तर मग कृष्ण, तो मेरी इच्छा है भगवान कृष्ण जी से बात करने की. तो बोले हाँ. बोले कृष्ण जी देखो, मेरे को मालूम था जहां आप है वहां जीत होने वाली है, लेकिन आपने गलत किया ना. 2 योद्धा अगर लड़ते तो हम ही जीतने वाले थे, हमारे पास में इतने सब ये थे. तो आप हमारे जैसे चालबाज कपटी लोगों के लिए यार आपने हमारे पे अन्याय कर दिया. तो आप बहुत बड़े हैं, आप हमको भी कुछ वरदान दीजिए. तो त्यांनी वरदान दिला की चिंता मत करना, कलयुग में तुम्हारे को बहुत मान सम्मान मिलने वाला है. तर त्या वरदानाच्या खूप कपटी आहेत आता. लेकिन बोले आखिर एक एक बात ख्याल में रखना, जीत धर्म की ही होगी, धर्म ही जीतेगा, सत्य ही जीतेगा. लेकिन कपटियों को, शकुनी वालों को मान सम्मान बहुत मिलेगा. बस एवढंच आहे. कपटी लोकांना मान सन्मान नक्की मिळतोय, पण त्यात विजय मात्र होणार आहे तो धर्माचा, हे फार महत्वाचं आहे. आत्ता कपटी मोठे वाटत असतील, शकुनी मोठा वाटत असेल, कदाचित लोकशाही नावाच्या द्रौपदीचं वस्त्रहरण करण्यात कपटी शकुनी यशस्वी देखील होत असेल. पण अशा शकुनींच्यामुळे धर्माचा पराभव कधी होणार नाही. शेवटी विजय धर्माचा होत असतो. त्यातला शेवटी हा शब्द खूप महत्वाचा आहे. त्यामुळं आत्ता लढाई चालू आहे, शेवट अजून व्हायचा आहे, आणि ज्या दिवशी शेवट होईल त्या दिवशी या अधर्म्यांना जागा असणार नाही, एवढं नक्की. धन्यवाद ओझा साहेब, खूप खूप आभार आपले.